नमस्कार. शिवोहम चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. श्री दुर्गा सप्तशती तत्वरहस्य. लेखक श्री अनिल गोविंद बुकेल. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दुर्गा सप्तशती तत्वरहस्य भाग 3. उत्तर चरित्र. या तृतीय चरित्रामध्ये आविर्भाव झालाय तो कौशिकी आणि कालिका यांच्या रूपात. सच्चित आनंद यामध्येच सृष्टीचे सर्व व्यवहार चालतात. यामध्ये सत म्हणजे अस्ति, चित म्हणजे भाती आणि आनंद म्हणजे प्रिय आहे. याच अस्तिभाती प्रिय स्वरूपामुळेच म्हणजेच त्यांच्या वैभवामुळेच या विश्वप्रपंचाचा विकास झाला आहे. आपली ही सृष्टी विकास पावली आहे. ती त्रिगुणात्मक आहे. या चरित्रात भगवतीचे लीलाक्षेत्र आहे हिमालय आणि गंगा किनारा. आता बघा, आपल्यातला सद्भाव हाच हिमालय आणि चित्तस्वरूपाचे ज्ञान म्हणजेच गंगा प्रवाह आहे. रूपक समजून घ्यावे इथे. आता कौशिकी आणि कालिका या आहेत पराविद्या आणि पराशक्ती. राग आणि द्वेष म्हणजेच शुंभ आणि निशुंभ आहेत. आता राग आणि द्वेष यांच्यामुळे निर्माण झालेल्या अविद्येचा विलय केवळ या पराशक्तीच्या पराविद्येच्या प्रभावाने होऊ शकतो. अर्थात अविद्येवरील विजय विद्येनेच होत असतो. म्हणूनच रूपकात वर्णिलेले शुंभ निशुंभ रूपी राग आणि द्वेष भगवतीमध्ये लय पावून जातात. ही प्रक्रिया होत असताना अनुचित संस्कार आणि धर्माविषयीच्या चुकीच्या कल्पना काही अंशी राहूनही जातात. अर्थात काही प्रमाणात अविद्या आणि अस्मिता राहिलेल्या असतात. त्या कशा याबद्दलचे विवेचन पुढे येईलच. या अस्मिता आणि अविद्या म्हणजेच शुंभ निशुंभ हेच आध्यात्मिक रूपक समजून घ्यावे. भगवतीच्या या तृतीय चरित्राचा उद्देशच अस्मितेचा लय हे आहे. ही अस्मिता इतकी बलवान असते की जेव्हा साधक आत्मज्ञानाकडे वाटचाल करू लागतो तेव्हा त्यास सर्वप्रथम मीच ब्रह्म आहे म्हणजे अहम ब्रह्मास्मी ची जाणीव होते. बघा, अहम ब्रह्मास्मी मध्ये किंचित का होईना अहम आहेच ना. म्हणूनच विद्येच्या ज्ञानाच्या साह्याने सामान्यपेक्षाचा मीचा वेगळा भाव दूर व्हावा लागतो. तसं झालं नाही की साधकामध्ये स्वस्वरूपाचा उदय होऊ लागतो. आता हेच रूपक कथेतील वर्णानुसार पुढे बघू. निशुंभामधल्या या दुसऱ्या पुरुषाला दूर करण्याचा प्रयत्न आणि देवीचे त्यास रोखणे म्हणजे याच भावाचे प्रतीक नव्हे काय. निशुंभासमवेतच त्याही पुरुषास नष्ट केल्यावरच अस्मिता नष्ट होत असते. येथेच देवीद्वारा निशुंभ वधाची प्रक्रिया सिद्ध होते. तर असे हे रूपक आहे. शुंभ निशुंभ वधाचे गूढ रहस्य ते हेच आहे. ते साधकानेच प्रयत्नाने म्हणजे साधनेद्वारे मिळवायचे असते. ज्ञानमार्गाच्या दृष्टीने सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की प्रत्यक्षात हे विद्या आणि अविद्या अर्थात
ज्ञान आणि अज्ञान यांच्यामधील युद्ध आहे. या तृतीय चरित्रामध्ये भगवतीच्या सत्वप्रधान लीलांचे वर्णन आहे. म्हणून या चरित्राची देवी सत्वगुणी महासरस्वती आहे. सत्वप्रधान असल्यामुळे या चरित्रात भगवतीच्या अलिप्ततेबरोबरच निर्लिप्ततेबरोबरच क्रियाशीलता देखील अलौकिक रूपात प्रकट झाली आहे. या ठिकाणी भगवद्गीतेतील उपदेश प्रकर्षाने लक्षात येतो. खराखुरा योगी हा सर्व काही करतो आणि सर्वांपासून अलिप्त पण राहतो, आणि जेव्हा तो काहीही करत नसतो तेव्हा सर्वत्र तोच कार्य करीत असतो. विश्वाच्या प्रचंड कोलाहलात तो शांती अनुभवू शकतो आणि शांततेच्या वेळी प्रखर कर्मशील पण राहू शकतो. आपण बघितलंत की एकाच महाशक्तीचे विभिन्न आविष्कार म्हणजे हा विश्वपसारा. ती एकच ब्रह्मरूपिणी शक्ती विश्वाच्या आणि भक्तांच्या कल्याणासाठी अवतरित होत असते. सुरत राजा आणि समाधी वैश्य यांच्यासाठी ही महाशक्ती अवतरित झाली. सप्तशतीमधील तिन्ही चरित्रात वर्णिलेले आविर्भाव या स्थूल आणि सूक्ष्म जगतासाठी, अर्थात अंतर्जगत आणि बाह्य जगत यांच्या उन्नतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी प्रकट झाले आहे. कोणत्याही दृष्टिकोनातून बघा, ज्ञानमार्गी साधकांसाठी ही भगवती ब्रह्मस्वरूपा, उपासकांसाठी ईश्वरी स्वरूपा आणि निष्काम यज्ञ यागादी कर्मे करणाऱ्या व्यक्तींसाठी विराट स्वरूप आहे. त्वं सच्चिदानंदमये स्वकीये ब्रह्मस्वरूपे निजविज्ञ भक्तानं तथ्येशरूपे विद्याप्य मातरूपासकान् दर्शनामत्तभक्तान् निष्कामयज्ञावलीनिष्ठ साधकान् विराट स्वरूपे च विद्याप्य दर्शनं श्रुत्रे महावाक्यमिदं मनोहरं करोम्यहो तत्त्वमसीति सार्थकम्. आपण जाणतोच की शक्ती आणि शक्तिमान यांच्यात अद्वैत आहे. या सृष्टीमध्ये शक्तीचा आदर शक्तिमानाकडून होत असतो आणि शक्ती देखील शक्तिमानाशिवाय कार्य करीत नसते. उपासनेच्या विभिन्न पद्धती आहेत. काही उपासनांमध्ये शक्तिमानास प्राधान्य देऊन त्याच्या शक्तीची आराधना होते, जसे वैदिक किंवा सगुण अथवा निर्गुण उपासना. या पद्धतीमध्ये आत्मज्ञान प्रधान म्हणजे मुख्य असते, तर काही ठिकाणी शक्तीला प्राधान्य देऊन त्याद्वारा शक्तिमानाची देखील आराधना केली जाते. या आता सांगितलेल्या दोन्हींची तुलना केल्यास असे दिसून येते की शक्तिप्रधान उपासनेमध्ये आत्मज्ञानास गौण म्हटले तरी शक्तीद्वारा शक्तिमानाशी ऐक्य म्हणजे अद्वैत होऊन आत्मज्ञान होतेच. यामध्ये भगवतीची सगुण रूपात मातृभावाने जी साधना उपासना केली जाते ती साधना प्रणाली अत्यंत विलक्षण अशी आपल्याला दिसेल. कारण यामध्ये शक्ती आणि शक्तिमानाचे अद्वैत साधकांच्या मनात पक्के असतेच, आणि म्हणूनच ही साक्षात कुंडलिनीचीच साधना ठरते. दोन्ही पद्धतींमधील साम्य आणि अल्पसे भेद असे दिसून येतात की एका पद्धतीत उपास्य आणि उपासकाचे संबंध प्रस्थापित होतात ते शक्तिरूपात, तर दुसऱ्या पद्धतीत शक्तिमानाकडून
साधकास शक्तिभावात प्राप्त होऊन साधक ब्रह्ममय होतो, स्वरूपास जाणून घेतो. शक्ती उपासनेत भगवतीच्या सुंदर विग्रहांचे दर्शन होते. तेव्हा भावजागृती पण होऊन साधक पूर्णत्वास पोचतो. निखळ ज्ञानमार्गी साधक बहुधा भावरहित राहण्याची पण शक्यता असते. शक्ती उपासनेत जणू साधकाच्या जीवन यात्रेची नौका भावभक्तीच्या जलातून सुरक्षित यात्रा करून मुक्काम गाठते, तर निव्वळ ज्ञानमार्ग चोखाळणाऱ्यांची नौका जणू जमिनीवरून खरडत जाऊन मोठ्या कष्टाने मुक्कामी जाण्याची शक्यता असते. म्हणूनच ज्ञानमार्गीही शेवटी भक्तीचीच कास धरतात. आणि म्हणूनच उपास्य दैवत कोणतेही असले तरी त्यास ते संबोधतात माऊली म्हणूनच. तर असे हे तृतीय चरित्राचे सुंदर रहस्य आहे. उपसंहार. तिन्ही चरित्रांचे गूढ तर उकलून झाले. आता थोडंसं उपसंहारात्मक बघू. भावभक्तिपूर्वक उपासनेच्या या महाशक्तीचे सहाय्य आपण घेतले की कुणालाही निराशा किंवा निराश होण्याची शक्यताच उरत नाही. संघर्ष हाच प्रकृतीचा नियम. तथापि या तिन्ही चरित्रांमध्ये वर्णिलेले देव असुर संग्राम फक्त देवांचा आणि असुरांचा समजूच नका कोणीही, किंवा ते आत्ममुखी किंवा इंद्रियमुखी युद्ध पण नव्हते. हा तर देवदैवतांचा उपासना यज्ञच होता. यातही जगत कल्याणाचा भाव असल्यामुळे तो ठरलाय महायज्ञ. याद्वारा एक महान संदेश दिला गेलाय आपल्याला, आणि तो हाच की दैवी आणि असुरी शक्ती आपापली कार्य करणारच. तथापि दोघांनीही सामंजस्य दाखवले, कोणाच्याही न्याय हक्कावर अधिकारांवर अतिक्रमण केले नाही, तर सर्व 14 भुवनांमध्ये धर्मस्थापना होऊ शकते. बघा, तिन्ही चरित्रांमध्ये असुरांना पण उत्तम गती दिली आहे मातेने. आणि असे घडते तेव्हा आयुरारोग्य मैश्वर्य मवित्तमज्ञानमय शोभलम ची कमतरता राहत नाही. सदैव या गोष्टी प्रकाशमान राहतील. म्हणूनच आपल्या दार्शनिकांनी हीच शक्ती साधना माता, भार्या, भगिनी, पुत्री आदी उत्तम रूपांमध्ये स्थापित केलेली आहे आणि समाजाला सन्मार्ग दाखवला आहे. अशा या लावण्यमयी शीलवान आज महाशक्तिशाली जगज्जननी दुर्गा मातेला आपण सर्वजण प्रणाम करूयात. दुर्गा मातेचा उदो उदो. धन्यवाद.